नमस्कार. भूमिती सत्र मालिकेतील हे आपले दुसरे सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण मूलभूत भूमिती विषयी थोडेसे मूलभूत भूमितीमधल्या काही संकल्पना आपण बघितल्या. आगाशे सरांनी त्यावर सविस्तर चर्चा केली. आता या दुसऱ्या सत्रामध्ये आपण कोनांचे प्रकार आणि त्रिकोणांचे प्रकार बघणार आहोत. मी काही जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण होतं असं आहे की भूमितीच्या या आपल्या सत्रांमध्ये बऱ्याचशा संकल्पना आहेत आणि त्या पूर्ण संकल्पना एका तासामध्ये कव्हर करणे हे एक मोठे काम आहे. तर मी जास्त वेळ आपला घेणार नाही. मी आगाशे सरांना विनंती करते की त्यांनी सत्राची सुरुवात करावी. नमस्कार. ऐकू येतोय माझा आवाज सगळ्यांना? हो सर, आवाज ऐकू येतोय? येतोय सर. गेल्या वेळी आपला एक विषय झाला होता, त्याच्यावर आम्ही 5 मिनिटं बोलतो पुढे जातो. तो विषय म्हणजे प्रतल हा विषय तेवढा चर्चेला घ्यायला हवा होता, तेवढा घेतला गेला नाही, अशी एक साधारण सूर होता. त्याची 2 कारण आहेत. त्याचं एक कारण आहे 10वी पर्यंतच्या भूमितीमध्ये प्रतल हा विषय फारसा येत नाही. प्रतल हा शब्द येतो, पण प्रतल या शब्दाविषयीचा जो बाकीचा तपशिलाचा भाग आहे तो महत्व आपण या प्रकरणात व्यतिरिक्त कुठेही नाही. कारण 10वी पर्यंतच्या सर्व आकृत्या या एकप्रतलीय आकृत्या आहेत. त्यामुळे प्रतल या विषयावर जास्त चिंता करायचं कारण नाही. ती मूलभूत संकल्पना म्हणून आपण समजून सांगू. ती समजून सांगताना काय काय करावं, गेल्या वेळी मी बोललो तसंच की प्रतल म्हणजे एक सपाट पृष्ठभाग आहे जो चारही दिशांना, सर्व दिशांना अनंत वाढवलेला आहे, मोठा. म्हणजे जसं समुद्रात हे आपण पाहतो की धरणाचा हे पृष्ठभाग असतो तो वरचा, तो जर सरळ असेल तर असा किती अनंत वाढवलाय चारी बाजूला, त्याचं नाव प्रतल. मग आपण ज्याला प्रतल म्हणतो आता, तो म्हणजे त्या प्रतलाचा एक भाग आहे. फळा म्हणजे मी प्रतल म्हणतो, वहितमान म्हणजे प्रतल म्हणतो, टेबल म्हणजे प्रतल म्हणतो. ते संबंध प्रतल नसून तर टेबल म्हणजे एक प्रतलाचा भाग आहे. ते टेबल मागं पुढे चारी बाजूला वाढवलं, ते आडवत असलं पाहिजे असं नाही. बऱ्याच वेळा काय होतं, एक तर फळा उदाहरण घेतो म्हणून तो उभा होतो, आणि टेबल घेतलं की ते आडवं होतं. तिरका सुद्धा तुम्ही घसरगुंडी गेली किंवा ट्रक मध्ये बघा पीप चालवतात, ते पीप वगैरे ढकलायचं असलं ते फळी टाकतात तिरकी. ही तिरकी फळी म्हणजे सुद्धा प्रतलच आहे, फक्त अनंत चारी बाजूने वाढवायचं. ते आपण जो जो विचार करतो प्रतलाचा, तो त्याचा एक भाग म्हणून करतो. आता प्रतलाचा विषय केव्हा लागतो, तो फक्त 2-3 वेळा लागतो. तेवढा मी तपशिलात आता सांगतो, आणि मग मध्ये जेव्हा 4:40 आपला ब्रेक आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रतला संबंधित काही अडचणी असल्या तर आपण जरूर विचार करू. त्यातला एक भाग प्रतलाच्या बाबतीत येतो तो म्हणजे आपण समांतर रेषांची जेव्हा व्याख्या सांगतो, ते आता पुढे येणार आहे. समांतर रेषांची व्याख्या सांगतो तर आपण काय म्हणतो, एकाच प्रतलात असलेल्या 2 रेषा जर परस्परांना छेदत नसतील तर त्यांना समांतर रेषा म्हणायचं, अशी ती व्याख्या आहे. आणि मग बऱ्याच वेळा एकाच प्रतलात हा शब्द जर मुलांना लिहिला नसेल आणि नुसतं ज्या रेषा परस्परांना छेदत नाही त्यांना समांतर रेषा म्हणतात. तर मुलांच्या आत्ताच्या ज्ञानाप्रमाणे ही व्याख्या खूप बरोबर आहे, पण आपण त्यांना काय सांगणार की एका प्रतलात काय आहे, ते जर समजून सांगायचं की एका प्रतलात हा शब्द कशासाठी आवश्यक आहे, तर तेवढ्यासाठी एक विषय असा करायचा की रेल्वेचा पूल आणि त्या पुलाखालनं गाड्या जातात, रस्ता जातो. आता हे जे 2 रस्ते आहेत हे परस्परांना छेदत नाही, कारण नाही तर धडकच होईल. एसटी घालणं जाते, रेल्वे वरनं जाते, रेल्वे घालणं जाते, एसटी वरनं जाते. त्या 2 रस्ते हे परस्परांना छेदत नाहीत, पण ते समांतर नाहीत. आता का नाहीत, कारण ते वेगळ्या प्रतलात आहेत. आता एवढंच त्यांना आता समजेल. खरं तर ती प्रतल कुठली, मग तो सपाट पृष्ठभाग आहे का, ते वेगळ्या प्रतलात आहेत म्हणून त्या फळ्यावर काढलेत का 2 रेषा, तर त्या छेदत नसल्या तर बरोबर आहे, त्या समांतर आहे. वहीवर काढलेत का, छेदत नाही, समांतर आहे. हे कळण्यापुरतं एक लागतं प्रतल. आणि दुसरं कुठे लागतं, वर्तुळ आणि गोल याचा फरक मुलांना कळत नाही. आणि बऱ्याच वेळा तो गणिताचे शिक्षक नसलेल्या इतरांना पण कळत नाही. गणिताच्या शिक्षकांचं सोडा, पण ते नाही तर काय वर्तुळ आणि गोल एकच म्हणतात. चेंडू पण गोल आणि चकती पण गोल. चकती आणि चेंडू मध्ये काय फरक आहे,
तर वर्तुळाकृती चकती घेतली, ती जर आपण कागदावर ठेवली किंवा फळ्यावर ठेवली तर ती संपूर्णपणे त्या फळ्यावर बसते किंवा टेबलावर बसते संपूर्णपणे. त्या चकतीचा प्रत्येक जो बिंदू आहे तो त्या फळ्याशी चिकटलेला आहे, टेबलाशी चिकटलेला आहे. आता हे जर चेंडू घेतला आपण आणि तो चेंडू ठेवला टेबलावर, तर चेंडूचे जे सगळे काय बिंदू आहेत वरती ते टेबलाला चिकटलेले आहेत का? नाही. म्हणून चेंडू हे काहीतरी वेगळी भानगड आहे, ती म्हणजे एका प्रतलात नसलेले बिंदू आहेत. हे त्यांना कळेल, हे असले काहीतरी वेगळं आहे. एवढं आता समजलं तरी सुद्धा पुरे झालं, कारण 10वी पर्यंतच्या सर्व भूमितीच्या आकृत्या या एक प्रतलीय आहेत. महत्व मापनमध्ये येणाऱ्या वेगळ्या, पण महत्व मापनमध्ये त्याचा उपयोग आपण फक्त पृष्ठफळ घनफळ एवढं काढण्यासाठीच करतो, बाकी ते एकप्रतलीय नाही, बाकी त्याचं काही फारसं बोलत नाही. त्यामुळे हा जरी भाग समजा मूलभूत मध्ये, मग तुम्ही तपशिलात नंतर जेव्हा सांगाल तेव्हा सांगा, पण आपण मूलभूत भूमितीचा जेव्हा विचार करतोय तेव्हा हा प्रतलाचा भाग इतका त्यांना अगदी समजला नाही, थोडाफार त्याचा गोंधळ झाला तरी तो तेवढ्या पुरता आपल्याला निस्तारता येईल. कारण भूमितीच्या एकंदर सिद्धतेमध्ये, भूमितीच्या एकंदर 10वीच्या आवाक्यामध्ये हे समजलं नाही म्हणून भूमितीला अडचण येत नाही, पण बाकीच्या गोष्टी मात्र समजायला हव्यात. आणि म्हणून गेल्या वेळी मी प्रतलाचा थोडासा विषय कमी केला होता. एवढं. आजचा जो विषय आहे तो कोणांच्या जोड्या आहेत. मी गेल्या सत्रातच सांगितलं की आपला भर भूमितीच्या प्रयोगशाळेवर असू दे, भूमितीचे प्रयोग करायला त्यांना लागू दे. जेवढे जास्तीत जास्त प्रयोग करतील तेवढा त्यांना जास्त भाग समजेल. कोणांच्या जोड्या आपण एकदम लिहून देतो. या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 असते त्याला कोटी कोण म्हणतात, त्यांची बेरीज 180 असते त्याला पूरक कोण म्हणतात, की 5 मिनिटात त्या कोणाच्या जोड्या सांगून जातात. तसं न करता त्यांना वेगवेगळे कोण काढून घ्यायचे. फक्त असं एक शीट घ्या, त्या शीटवर ते कोण काढून, प्रयोग असाच की वेगवेगळे कोण काढून द्यायचे आणि ते वेगवेगळे कोण काढल्यानंतर त्यांचा कार्यक्रम एवढा की यातले 2-2 कोण असे तुम्ही ठरवा की त्या 2 कोणांची बेरीज करून पहा. 90 येते तर कोणती ती जोडी तुम्ही ठेवा. त्या दोघांची बेरीज 90 येते, त्या दोन ते अगदी शेजारीच मांडा असं नाही, कुठेही मांडा, बेरीज 90 झाली पाहिजे. इतकंच काय ते एका कागदावर असले पाहिजे असं पण नाही. एका कागदावर एक कोण काढा, दुसरा भिंतीवर दुसरा कोण काढा, बेरीज 90 आहे की झालं का. आणि मग हे त्यांना कळू दे की या दोघांची बेरीज 90 आहे, या दोघांची बेरीज 90 आहे, या दोघांची बेरीज 90 आहे, हे त्यांना कळू दे. ते कळलं की मी तोंडी विचारा, एक कोण 40चा असेल तो दुसरा कितीचा असेल तो कोटी कोण होईल, तर त्यांची बेरीज 90 होईल 50. एक कोण 10चा आहे, दुसरा कितीचा असेल तर बेरीज 90 होईल 80. हे करताना सुद्धा शिक्षक बंधू वगैरे आपण संख्या सोप्या घ्या. बऱ्याच वेळा गणित अवघड जायचं कारण आम्हाला एक संकल्पना शिकवायची असते आणि ती संकल्पना शिकवण्यासाठी आपण तंगडी घालून दुसरी संकल्पना काहीतरी मध्येच घेतो. उदाहरणार्थ 10चा कोटी कोण विचारला ना तर 80 नाही का सांगणार विद्यार्थी, 20चा कोटी कोण 70 नाही का सांगणार. पण आमच्याचा शिक्षक मध्ये जागा होतो आणि 37.3चा कोटी कोण सांगा. काय कारण आहे तुम्हाला सांगा. म्हणजे 90 वजा 37.3 ही दशांश अपूर्णांकाची वजाबाकी जर त्याला येत नसेल तर त्याचं उत्तर चुकेल. पण तुम्ही त्याला म्हणणार तुला कोटी कोण कळले नाही. कोटी कोण कळलेले आहेत, फक्त 90 वजा 37.3 वजाबाकीचे स्वतंत्र उदाहरण द्या ना. कोटी कोणात तमाशा कशाला करायचा. 30चा कोटी कोण विचारा, 40चा, कारण त्याला संकल्पना ही कळली पाहिजे की अरे बेरीज 90 झाली का नाही, कोटी कोण असतो. मग कोटी कोण म्हणजे बेरीज 90. ते वेगवेगळे असले तरी चालतात, वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी चालतात, हे एकदा त्यांना कळलं पाहिजे. मग दुसरी जोडी पुन्हा तोच कार्यक्रम करायला की आता ह्यातले हे कोण शोधून काढा की कोणाकोणाची धापाच कोण दुसरे शेजारी मांडा आणि ते काढा. ज्यांची बेरीज 180 येईल ना ते तुम्ही निवडा. मग त्यांची बेरीज 180 वाली ही जोडी आहे बाबा, ती जोडी आहे, ते लिहितील क आणि फ ते 180 बेरजेचे आहेत, फ आणि स ते 180 बेरजेचे आहेत. मग दुसरा कार्यक्रम झाला, ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते त्याला म्हणतात पूर्व. दुसरी जोडी झाली, 2 तो जोड्या झाल्या. संलग्न कोण हे समजून देताना जरा आपण नीट विचार करणार. त्याची व्याख्या समजा. आपण काय करतो, व्याख्या आहे तशी पाठ करून घेतो, 2-4 वेळा म्हणून घेतो, एखादी आकृती काढून घेतो. संलग्न कोण 10वी पर्यंत विद्यार्थ्यांना नीट समजत नाही आणि त्यामुळे त्यांचा घोटाळा होतो. काय संलग्न कोण आहे, पहिलं तर कळलं की जोडी येते, कोणाची जोडी. यासाठी आता आणखी एक भाग आपण विचारात घेणार आहोत जो आपल्याला पुढे अनेक ठिकाणी लागणार आहे, म्हणून त्याचा विचार आता करायचा. कोणता, की 2 प्रकारच्या आपल्याकडे अटी असतात नेहमी. त्याची एक अट असते
त्याला आपण म्हणतो हे किंवा ते, आयदर ऑर अशी अट असते. दुसरी अट असते ती हे आणि ते अशी अट असते. अशा दोन प्रकारच्या अटी आहेत. त्या अटीच आहेत, पण त्या दोन प्रकारच्या अटीतला फरक नीट लक्षात आला नाही. उदाहरणार्थ, शाळेत जाताना विद्यार्थ्याच्याकडे पेन असलं पाहिजे, अट आहे का नाही? होय. मग तो म्हणला सर माझ्याकडे पेन नाही पण बॉल पेन आहे, चालेल का? चालेल. म्हणजे काय? पेन किंवा बॉल पेन. बॉल पेन आहे पण जेल पेन आहे, चालेल का? चालेल. पेन किंवा बॉल पेन किंवा जेल पेन, हे पण नसतं पेन्सिल चालेल का? चालेल. आता तू घेऊन घेतोस चालेल. याचा अर्थ हे किंवा ते किंवा ते. मग पेन बॉल पेन जेल पेन सगळं असतं तर फार देवळा सगळं देव पाव, पण यापैकी काही असलं तरी चालेल. याला म्हणतात आयदर ऑर कंडिशन. आयदर पेन ऑर बॉल पेन ऑर जेल पेन ऑर पेन्सिल. पण दुसरी अट अशी पण असते ऍज वेल ऍज. म्हणजे काय? विद्यार्थ्याने शाळेत येताना गणवेश घालून आले पाहिजे. अट नंबर 1. हो का नाही? त्याच्याकडे स्वतःची सॅक असली पाहिजे. त्या सॅक मध्ये आजचे जे विषय आहेत त्या प्रत्येक विषयाचं पुस्तक आणि वही असली पाहिजे, आहे का नाही? म्हणजे त्याच्यात कंपास पेटी असली पाहिजे. त्या कंपास पेटीमध्ये सर्व साहित्य असलं पाहिजे, आहे का नाही? हो. पण ही जी आहे ना, ही ऍज वेल ऍजची आहे. तो गणवेश घालून आला पण सॅक नसेल, चालेल का? नाही नाही. आपण म्हणणार काय शाळेत असलं का बाजारात आलं सॅक पण पाहिजे. म्हणजे गणवेश घातला हा उपकार नाही, पण सॅक पण पाहिजे. नुसती सॅक आहे पण त्यात भूमितीचं पुस्तकच नाही, चालेल का? नाही. सॅक आहे त्यात भूमितीचं पुस्तक आहे. कंपास पेटी आहे का? कंपास पेटी पण पाहिजे. याचं नाव ऍज वेल ऍज. ऍज वेल ऍज अट एक असते, आयदर ऑर. आता मोस्ट संलग्न कोणाची ही सांगितलं, ह्याच्या अटी 4 आहेत. कोणते आहेत? पहिलं तर हे 2 कोण असले पाहिजे, पण या 2 कोणांचा कोनबिंदू एकच असला पाहिजे. दोघांचा कोनबिंदू एक आहे. मग एक जी भुजा आहे ना मधली ती सामायिक. म्हणून गेल्या वेळी पण सामायिकचा अर्थ शिकलो की सामायिक म्हणजे या कोणाची पण भुजा आहे त्या कोणाची पण भुजा आहे, त्याला म्हणतात सामायिक भुजा. अट दुसरी म्हणजे नुसता शिरोबिंदू सामायिक असून चालणार नाही, कारण ऍज वेल ऍज आहे. कॉमन व्हर्टेक्स ऍज वेल ऍज कॉमन आर्म. नुसतं तेवढंच नाही, डिस्जॉइंट इंटिरियर पार्ट म्हणजे काय? विभिन्न संच आहेत अंतर्भाग. गेल्या पण विभिन्न संतांचा अर्थ पाहिला होता संतांमध्ये. विभिन्न म्हणजे काय? तिकडे असं की तिकडे नाही, तिकडे असं की तिकडे नाही. जो विद्यार्थी 10वी वर्गात बसलेला आहे तो 10वी वर्गात बसलेला नाही, कारण 10वीचा वर्ग वेगळा आणि 10वीचा वर्ग वेगळा, हे विभिन्न संत आहेत. पण जो विद्यार्थी शाळेत 10वीच्या वर्गात बसला आहे तो त्याच शाळेत आहे, कारण ते शाळा आणि 10वीचा वर्ग विभिन्न नाहीत ना, वेगवेगळे नाही. मग विभिन्न हे समजलं पाहिजे. मग या कोणाच्या अंतर्भागात आहे तर या कोणाच्या अंतर्भागात नाही, या कोणाच्या अंतर्भागात आहे तर त्या कोणाच्या अंतर्भागात नाही, हे त्यांना पटवून देतात. मग पुन्हा विचारायचं. म्हणजे संलग्न कोणाची व्याख्या न विचारता त्याला विचारते याचा अंतर्भाग सांगा, याचा अंतर्भाग सांगा. मग एका अंतर्भागात काहीतरी पी हा बिंदू घ्या. आता याच्या अंतर्भागात आहे का? नाहीये. मग इथं टी आहे, तिकडे आहे का? नाहीये. अरे च्या, म्हणजे इकडे असतं तर तिकडे नसतो, तिकडे असतं तर इकडे नसतो, असं विद्यार्थी म्हणला तरी चालेल. आपला आग्रह असतो विभिन्न म्हटलं नाहीस ना फाडून टाकीन पान. त्यामुळे तो विद्यार्थी न समजता पाठ करतो विभिन्न तर विभिन्न, नाही कळत नाही कळत. तसं नाही होतं. इकडे आहे ते इकडे नाही, इकडे आहे ते इकडे नाही, हे त्याला पहिल्यांदा कळते. मग त्याला विभिन्न म्हणतात. हा विषय सोपा आहे, पण आपल्या संकल्पना समजून देणं हे पहिलं महत्वाचं काम. शब्द समजून देणे नंतरचा विषय. मग विभिन्न समजून झालं म्हणजे अट काय? एकच शिरोबिंदू किंवा सामायिक शिरोबिंदू, कॉमन व्हर्टेक्स, एक भुजा सामायिक, कॉमन आर्म, डिझाइन इंटिरियर पार्ट. आणि शेवटची अट काय? एकाच प्रतलात पाहिजे. म्हणून आता एक प्रतल शब्द आला ना, पण एकाच प्रतलात पाहिजे म्हणजे काय हो? म्हणजे याचा अर्थ समजा तुम्ही वहीची अशी 2 पानं असं हे केलं, वही अशी तिरकी केली आणि तिरकी केली तर त्याच्या मध्ये कड आहे की नाही, त्या कडेवर एक रेख काढली, त्या वहीच्या इकडच्या पानावर एक रेख काढली मी इकडे काढली. 2 कोण आहेत का नाही? आहे. त्यांचा सामायिक शिरोबिंदू आहे का नाही? आहे. एक भुजा सामायिक आहे का नाही? आहे. अंतर्भाग विभिन्न वहीची 2 पानं आहेत ना? आहेत. तर एका प्रतलात नाही का? हे वहीचं पान आडवं आणि तिरकं झालंय. म्हणजे या दोन्ही अटी ते काढल्या पाहिजेत की दोन्ही असलं पाहिजे. काय गडबड झाली? येतंय सर ऐकू? हा, म्हणजे विभिन्न असले पाहिजेत ना. आणि म्हणून या 4ही अटी जर एकत्र असतील
तर ते संलग्न कोण आहे, असा तो विषय झाला. याला म्हणायचं ऍज वेल एज संलग्न कोण म्हणायचं. बाह्यभुजा म्हणजे काय, आता संलग्न कोणाच्या एक आहे ती सामायिक भुजा आणि इकडचं दोन आहे ते बाहेरच्या बाजूला आहे, त्याला म्हणतात बाह्यभुजा. म्हणजे संलग्न कोणाच्या बाह्यभुजा झाल्या बरं का. याला म्हणजे अशा 4 अटी पूर्ण केल्या तर त्याचं नाव संलग्न कोण. मग त्यांना एकच विचारायचं कोण काढायचे, आणि त्यांना विचारायचं या 2 कोणांचा शिरोबिंदू एकच आहे का रे, आहे. या 2 कोणामध्ये कोणती भुजा सामायिक आहे, आधी याच्या भुजा सांगा याच्या भुजा सांगा, असं कुठलं विचारायचं. आणि मग ही भुजा मग दोघांच्यात आहे, उभी ही भुजा इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. अंतर्भाग इकडचा आहे तो इकडं नाही, इकडचा आहे तो इकडे नाही, आणि ते एकाच फळ्यावर काढलेले सलग म्हणायला हरकत नाही. ते ज्यांना कोणते सलग कोण आहेत आणि कोणते नाही. त्याच्या पुढचा येतो तो रेषीय जोडी. काही शिक्षकांच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम आहे की रेषीय जोडीतले कोण संलग्न कोण आहेत का नाही. आता इथे गमत बघा, रेषीय जोडीतले कोण काढून बघू, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण त्यांना हे रेषीय जोडी नावच सांगायचं नाही सगळ्यांना, फक्त म्हणत हे जे 2 कोण दिसत आहेत यांचा शिरोबिंदू सामायिक आहे का, एकच आहे का, आहे. एक भुजा सामायिक आहे का, आहे. अंतर्भाग वेगवेगळे आहेत का, आहे. फळ्यावरच काढलेले आहेत का, आहे. म्हणजे समजून आहेत का नाही असं त्यांना विचारता मुलांना प्रश्न. आता मुलांच्या मनामध्ये काय येतं, अरे याला रेषीय जोडी म्हणतात, हे त्यांचं नाव पक्क झालेलं आहे. मग ते म्हणतात नाही सर हे संलग्न पण नाही रेषीय जोडी आहे. मग त्यावेळी त्यांना म्हणायचं आपलं ठरलंय काय, हे 4 अटी पूर्ण केले की म्हणायचं हो का नाही. जो विद्यार्थी ट्रीपची सर्व फी आणेल, ट्रीपच्या सर्व अटी पूर्ण करेल, वडिलांची चिठ्ठी आणेल की माझ्या जबाबदारीने मुलाला पाठवतोय, तो इतर काही वाह्यातपणा करणार नाही, हे सगळं जर पूर्ण केलं तर त्याला ट्रीप जायला परवानगी आहे की नाही. मग या मुलांनी या सगळ्या अटी पूर्ण केलीत, त्याला ट्रीप जायला अनुमती का नाही, कारण सांगा, नाही तर मान्य करा की अट पूर्ण केली, याला हरकत नाही. हे जसं व्यवहारातलं आहे का नाही तीच गोष्ट. एकच शिरोबिंदू आहे का, आहे. भुजा सामायिक आहे का, आहे. अंतर्भाग वेगवेगळे आहेत का, आहे. एका प्रकारात आहेत का, आहे. मग तुमचं काय बिघडतंय, त्याला संलग्न म्हणायला. पोरं म्हणतात असावा. मग त्यांना सांगा हे संलग्न कोण आहे तोच, कारण या अटी पूर्ण आले की म्हणायचं त्याला संलग्न. याची एक भानगड आहे, मग ती सांगा. मग पुन्हा मागाची आठवण करून द्यायची, बाह्यभुजा म्हणजे कुठल्या, हे बाहेर. मग याच्या बाह्यभुजा गंमत काय, याच्या बाह्यभुजा बरोबर एका रेषेत आहे. मग रेषीय जोडीची व्याख्या कशी सांगा, ज्या संलग्न कोणाच्या बाह्यभुजा एका रेषेत असतात त्यांना रेषीय जोडी म्हणतात. म्हणजे रेषीय जोडीचे कोणी संलग्न कोण असतात ते पक्क त्याच्या घट्ट लक्षात राहील. रेषीय जोडीतले पूरक असतात, कारण का बेरीज 180, इकडचा 120 किती करता 60 ठरलेलं आहे, म्हणजे चौथी जोडी झाली. पुढचा प्रश्न माझा एक छोटा आहे, छेदिका म्हणजे काय. छेदिका 2 सरळ परस्परांना छेदतात, ते एका छेदतात नाही. पण छेदिका म्हणजे काय, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा गैरसमज आहे आणि काही शिक्षकांचा पण आहे. तुम्ही सगळे उपक्रमशील शिक्षक असल्यामुळे तुमचा तो नसेल, पण आपल्या शाळेतल्या कोणाचा असा तो दूर करा. कारण आमची छेदिका हा शब्द पहिल्यांदा समांतर रेषा आल्यावरच येतो, आणि तेव्हा बऱ्याच जणांच्या डोक्यात एकच कल्पना असते की छेदिका म्हणजे समांतर रेषा भेटल्याच पाहिजे, आणि त्या समांतर रेषांना छेदणारी असली तरच छेदिका. असा अर्थ नाहीये. कोणत्याही 2 सरळ रेषा काढा, कोणत्याही आवडतील त्या समांतर असल्या पाहिजे असा आग्रह नाही, कशाही असू. त्या 2 सरळ रेषांना तिसरी रेषा छेदताना जर 2 वेगवेगळ्या बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला म्हणायचं छेदिका. म्हणजे एबी ही एक सरळ रेषा आहे, सीडी ही दुसरी सरळ रेषा आहे, आणि त्याला एफ ही तिसरी रेषा, ई आणि एफ मध्ये छेदते, 2 बिंदू छेदते का नाही, छेदिका. आता हे जर कळत नाही तर त्रिकोण काढला का नाही, तर कोणती बाजू इतर 2 बाजूंची छेदिका आहे का नाही. बघा एबी बाजू घेतली तर ती एसी ला ए मध्ये छेदते आणि बीसीला बी मध्ये छेदते, आहेच ती छेदिका. मग त्यांना कळलं छेदिका अशी असते बरं. नाही तर आपल्या डोक्यात बराच वेळा असतं छेदिका म्हणजे समांतर रेषा असलेच पाहिजे. समांतर रेषांची आहे छेदिका, कारण समांतर रेषा त्यांना तीच छेदते तेवढी 2 वेगवेगळ्या बिंदू, आणि ती नक्की 2 वेगवेगळ्या बिंदूतच छेदतात. त्या दिलेल्या 2 सरळ रेषांना 2 वेगवेगळ्या बिंदू छेदणारी जी तिसरी रेषा असते त्याला म्हणते छेदिका.
आणि मग सांगा आता हे दोन समांतर रेषा आहेत, त्यांनाही छिद्रिक आहे, मग ते सांगा आंतरकोन काही जोड्या आहेत. पण इथे पुन्हा सांगा की जेव्हा त्या समांतर रेषा जर हे संगत कोण आहेत, हे आंतरविक्रम कोण आहेत आणि छिद्रिकेच्या बाजूचे आंतरकोन पण आहेत, हे नक्की सांगायचं समांतर रेषा नसल्या तरी. फक्त जर समांतर रेषा असल्या तर संगत कोण एकरूप असतात, जर समांतर रेषा असल्या तर आंतरविक्रम कोण एकरूप असतात, समांतर रेषा असल्या तर छिद्रिकेच्या एका बाजूचे आंतरकोन पूरक असतात. समांतर रेषा नसल्या तर नसतात, पण त्यांना आंतरकोनच म्हणायचं ना, हो का नाही. चौकोन आहे का नाही, चार बाजू असल्या म्हणजे चार बाजूने मर्यादित आकृतीने चौकोन. समोर समोरच्या भुजा समांतर असल्या तर त्याला समांतर भुजा म्हणायचं, पण चौकोन असतो त्याचं चौकोन आहे. फक्त जर समांतर भुज नसेल तर साधा चौकोन आहे, नाहीतर समांतर भुज म्हणजे वेगळं काहीतरी. तसं त्या आंतरविक्रम कोण आहेत, संगत कोण आहेत, छिद्रिकेच्या एका बाजूचे आंतरकोन आहेत. फक्त समांतर रेषा असल्या तर छिद्रिकेच्या एका बाजूचे आंतरकोन पूरक असतात, संगत कोण एकरूप असतात आणि आंतरविक्रम कोण एकरूप असतात. पुन्हा एक आणखी शब्द लगेच थोडा सांगतो, ते म्हणजे आवश्यक आणि पुरेसे. समांतर रेषांचे गुणधर्म आपण पाहिले, 3 गुणधर्म आहेत समांतर रेषांचा. एक गुणधर्म, जर दोन सरळ समांतर रेषांना छिद्रिकेने छेदले संगत कोण एकरूप असतात, एक गुणधर्म. आंतरविक्रम कोण एकरूप असतात, दुसरा गुणधर्म. आणि छिद्रिकेच्या एका बाजूचे आंतरकोन पूरक असतात, तिसरा. 3 गुणधर्म आहेत समांतर रेषा, म्हणजे आपल्याला कळले. आणि समांतर रेषा होण्यासाठी अटी काय आहे, त्या अटीसाठी आपण आणखी एक शब्द शिकणार, जसा मगाशी आपण शिकला एक तसा आवश्यक आणि पुरेसे. बऱ्याच वेळा आवश्यक आणि पुरेसे याचा फरक आपल्याला समजत नाही. म्हणून आवश्यक म्हणजे आवश्यक आणि पुरेसे म्हणजे नेमकं काय, यासाठी एक उदाहरण देतो, म्हणजे आवश्यक आणि पुरेसे याचा फरक आपल्या बरोबर लक्षात येईल आणि आपला आला असेल तर तो विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची दिशा करेल. मी एक वाक्य सांगतो का, एखादा विद्यार्थी 10वी मध्ये असेल तर 1ली ते 9वी प्रत्येक इयत्ता पास असणे आवश्यक आहे. आवश्यक या शब्दाचा अर्थ करा, जो विद्यार्थी 10वीत आहे तो 1ली ते 9वी प्रत्येक इयत्ता पास झालेला आहे, हे आवश्यक नाही झालं पास. तो पुरेसे काय, तो 10वीत आहे हे सिद्ध करण्यासाठी 9वीचे प्रगती पुस्तक पुरेसे आहे. 9वीचं प्रगती पुस्तक दाखवलं 9वी पास आहे असं सांगितलं, पुन्हा विचारत नाही 5वी पास आहेस का, आपण असं विचारत नाही. फार तर असं विचारतो 5वीत कुठल्या शाळेत होता, 6वीत कुठल्या शाळेत होता. पण ज्या अर्थी तू 10वीत आलेला आहे त्या अर्थी 1ली ते 9वी प्रत्येक इयत्ता तू पास झालेला आहेस. 10वीत असण्यासाठी पुरेसे एवढंच आहे, 9वीचं प्रगती पुस्तक दाखव, त्यावर लिहिलेलं असेल पास. किंवा तुझ्या शाळेतले जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं एक पत्र दाखव की हा आमच्या शाळेत 10वीत शिकत आहे, चालेल, हे दाखव. किंवा ते याला माहिती आहे जर आपण एक तर तू प्रगती पुस्तक दाखव किंवा मुख्याध्यापकांचं पत्र दाखव, काही चालेल, आयदर याला म्हणायचं पुरेसं. मग आवश्यक मी काय करतं, 10वीत असण्यासाठी 1ली ते 9वी सर्व इयत्ता पास होणे आवश्यक, हे आवश्यक मी कळलं. पण 1ली ते 9वी सर्व इयत्ता पास आहे हे सिद्ध करण्यासाठी 9वीचे प्रगती पुस्तक पुरेसे आहे. आता इथे बघा, समांतर रेषासाठी आवश्यक काय आहे, त्या छेदतात छेदत नाहीत, मग आंतरविक्रम कोण एकरूप असतात, संगत कोण एकरूप असतात, छिद्रिकेच्या एका बाजूचे आंतरकोन पूरक असतात, हे समांतर रेषांचे गुणधर्म झाले. पण 2 रेषा समांतर रेषा सिद्ध करायचे तर 3 नाही सिद्ध करावं, तर फक्त एवढं सिद्ध करा 2 संगत कोण एकरूप आहेत का, आहेत, पुरेसं आहे, तरी म्हणायचं ते समांतर आहे. आणि त्याला म्हणतात संगत कोण कसोटी. म्हणजे दुसरे संगत कोण एकरूप दाखवले तरी म्हणता येतं समांतर आहे, आम्हाला नाही संगत कोण दाखवले, बरोबर. मग आंतरविक्रम कोण दाखवा, आंतरविक्रम कोण एकरूप आहे तरी समांतर आहे, ते पण नाही दाखवतात. मग छिद्रिकेच्या एका बाजूचे आंतरकोन, या 3 पैकी जे सोयीचं असेल ते काहीही दाखवा, ती एक कुठलीही गोष्ट दाखवली तरी त्या समांतर रेषा म्हणता येतील. आणि एकदा समांतर रेषा म्हणून झाल्या की ते सगळे गुणधर्म त्याला चिकटते, समांतर रेषांची जे काय, कळलं. आणि त्यामुळे या सगळ्या जोड्या झाल्या, या सगळ्या जोड्या समजून द्या. प्रयोग आपण जसे करतो तसे प्रयोगाने त्या करून पाहू देत, त्यांना पडताळून पाहू देत, कारण त्यांनी पडताळून पाहिल्यावर समजतं. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिली की ती लक्षात येते. विज्ञानामध्ये जे तेच भूमितीत आहे ते गणितात त्यांनी पडताळून पाहू दे, मग त्यांना अनुभव येईल. जसं आमच्याकडे काही विद्यार्थी सर मला 37 पाढा पाठ नाही पण मला करता येतं का, त्यांना अनुभव आला
37 पाठ करणे, आता 37 + 37 मिळवत राहणे, अनुभव आला त्यांना. मग ते कळलं की होतं दुसरी गोष्ट करून पाहू, मोजून पाहू दे. मग या जोड्या त्यांना कळल्या की आपला पुढचा विषय की ते त्यांच्या लक्षात राहणे आणि केव्हाही बरोबर आठवण. बऱ्याच वेळा काय असतं, व्याख्या आठवत असतात केलेलं बरोबर असतं, पण ऐन वेळी आठवत नाही कशाला काय म्हणतात ते, नेमकं उलट पलट होतं. म्हणून मी याच्यावर कविता केली. काय? बेरीज करता या कोणांची 90 ये धरती, कोटी कोण परस्परांचे त्या जोडीस म्हणती. म्हणजे कोटी कोण कळले, पूरक कोण जोडी ऐशी, बेरीज येई 180. म्हणजे पूरक कोण कळले, रेष जोडी मधले परस्परांचे पूरक देत असती, विरुद्ध कोण परत मारली की कधी घडली, समान मापाचे ते आढळती. संलग्न कोण म्हणजे काय, ज्या जोडीतील कोणांचे अंतर्भाग विभिन्न, अंतर्भाग विभिन्न असले पाहिजे, भुजा समायिक एक, शिरोबिंदू दिसे समान. एक भुजा समायिक पाहिजे, शिरोबिंदू तोच पाहिजे. प्रतलातच एका असती, जर जोडीतील हे कोण संलग्न कोण म्हणतात, व्याख्या ही नीट तुझाण. समांतर रेषामधले व्युत्क्रम संगत जे असती, परिसमान हे मापाने एक रूप यांना म्हणती. जाणा जोड्या कोणांच्या या येतील आपल्या कामी, सोडवा प्रश्न यावरचे व्याख्या ध्यानी ज्ञाना. काय नाही म्हणून घेतली कविता. मी आता ज्या बालसदन मध्ये आहे त्या बालसदन मधल्या सर्व मुलींची सर्व कविता पाठ आहे, त्याचा उपयोग होतो. काही जण मला नुसतं म्हटले भूमिती हा पाठांतराचा विषय का, बीजगणित हा पाठांतराचा विषय का, समजायला पाहिजे, गाण्याने काय होणार, कवितेने खूप टीका झाली पाहिजे. मला हे मान्य आहे की नुसतं पाठांतर नसावं, पण समजल्यानंतर पाठांतर काय करायला हरकत आहे. आयताचे क्षेत्रफळ, लांबी गुणले रुंदी कसे आले हे विद्यार्थ्याला समजलेच पाहिजे, मला मान्य आहे. पण दरवेळी तो कसे आले करत बसेल का. मग एकदा कळलं की आपण सांगतो हे आता दरवेळी करत बसायचं कारण नाही, त्यासाठी सूत्र आहे पाठ. लांबी गुणले रुंदी म्हणजे आयत, ते पाठवायला कठीण म्हणून गाड्यात करत एवढंच, बाकी काय. पण पहिल्यांदा समजून घ्या, मग ते कळेल. म्हणजे या सगळ्या कोणांच्या जोड्या हा जो प्रकार आहे तो कळेल. त्या कोणांच्या जोड्यावर तुम्हाला 4 ते 5 वेगवेगळे प्रयोग करता येतील. प्रयोगाची शीट करायची मुलांना, याचे 2 फायदे होतात प्रयोगाचे. त्यांनी करून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात येईल, आणि याला आपण म्हणतो की त्यांना तो गुणधर्म कळला की दरवेळी त्यांनी मोजून पाहिलं, त्यांना लक्षात आलं की अरे बरोबर काटकोन म्हणजे 90 आहे बरं का, इथे पण 90 बरोबर काटकोन दिसतो. हे मग त्यांना कळतं, नाही तर पाठ झालेलं ते विसरतं काही दिवसांनी. म्हणून प्रत्यक्ष त्यांनी प्रयोग करून पाहू, म्हणजे या कृती त्यांनी करून पाहिल्या की त्यांच्या लक्षात येईल, पक्क लक्षात राहील. एक भाग प्रयोगाचा. दुसरा काय, कृती करण्यात त्यांना आनंद असतो, प्रत्येकाला काहीतरी ऍक्टिव्हिटी करण्यात आनंद असतो. आपण नुसतं सांगायचं त्यांनी प्रवचनासारखं ऐकायचं, पण त्यांचं नाही लक्षात त्याऐवजी त्यांनी करून पाहू. आणि त्यांना एखादा अनुभव आला ना, तो त्यांना एक वेगळा आनंद होतो. कुठलाही आनंद असतो. त्रिकोणाच्या गुणधर्माबद्दल बोलू नका तुम्ही, त्यांना आता कोण मोजता येत की नाही, त्यांना त्रिकोण आहे की नाही, एक कोणाचं माप दुसरा त्रिकोण काढ, तिथे 8 बेरीज करून पाहावं. त्यांनी 10 वेळा बेरीज करू दे आणि तो म्हणू दे असं इथं पण 180 येते, इथं पण 180 येते, इथं पण 180 येते, त्याला जो आनंद होतो ना सगळीकडे 180 येते. मग त्याला लिहूया त्रिकोणाच्या 3 कोणाची नेहमी 180 येते बरं का, मग त्याच्या डोक्यात पक्क बसेल. आपण काय करतो, एका वाक्यात ते लिहून देतो, ते नाही डोक्यात राहतो. किती गुणधर्म त्रिकोणाचे त्यांनी पडताळून पाहू दे. म्हणून भूमितीच्या प्रयोगशाळेतून महत्व अधोरेखित केलेलं आहे. त्यांनी आकृत्या काढून पाहिल्या, कंपासचा वापर करून काढला, तर 9वी 10वीला भौमितिक रचना शिकवायलाच लागायची नाही, आपण अजिबात शिकवायला लागायचं नाही. त्यांचं त्यांना आकृत्या काढता येतात, त्यांना नुसतं सांगत हे काढलं पण हे काढून समजलं काय. आपल्याला आधी पुन्हा सांगावं लागतं, याचं काम त्या कृती त्यांनी करून पाहिलेलं नसतं. कंपास पेटी त्यांच्याकडे सुरक्षित आहे, पण त्याचा वापर करण्यासाठी प्रयोग घ्या. त्याचे 2 फायदे होतात. प्रयोगात त्यांना मार्क मिळतात, मार्क देण्यापेक्षा खोटी त्याऐवजी त्यांना मिळू दे, स्वतःच्या कामाने मार्क मिळतो, त्यात त्यांना आनंद होईल आणि भूमिती समजल्याचा आनंद होईल. आणि म्हणून कोणांच्या जोड्या हा एक प्रकार आपल्याला जो लागतो तो सगळा सांगितला. त्यामध्ये बघा सगळे कोटी कोण झाले, पूरक कोण झाले, संलग्न कोण, बाह्य भुजा, रेषीय जोडी, विरुद्ध कोण, संगत कोण, आंतरिक कोण, शेती काही गरबाचे अंतर, हा सगळा विषय आपण यामध्ये कव्हर केला.
यामध्ये आणखी कोणी जर काही वेगळा प्रयोग केला असेल तर तो नक्की स्वागतार्ह आहे. कृतीतून शिक्षण हा यातला महत्वाचा गाभा आहे. जितक्या पद्धतीने कृती करून घेता येईल, जसं मोजमाप करून घेणं हा एक भाग आहे, गड्या घालून करता येतो तो दुसरा भाग आहे. पाहिल्या निरीक्षणावरून ओळखता येणं, कारण विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती खूप चांगली असते. त्यांना काटकोन पाहिल्या ओळखता यायला पाहिजे. हे संलग्न पण आहेत की नाही, पाहिल्या ओळखतात. हे निरीक्षण शक्ती त्यांची पॉवरफुल. जर त्यांना तो विषय समजला असला तर त्यांना कळतं. आणि मग अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग, फरक सांगा, त्यातले संलग्न कोणते आहेत कोणते नाहीत, वेगवेगळ्या आकृत्या काढून त्यांना त्याचे निरीक्षण करून करता येते. यासाठी ही आवश्यक गोष्ट आहे. त्यानं त्यांचा भूमितीचा आत्मविश्वास वाढतो. आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो पुढे आपण शिकणार आहोत त्या मूलभूत मध्ये, की त्यांना सिद्धता येत नाही सर्व शिक्षणाची तक्रार. याचं कारण त्यांना भूमितीतल्या ह्या मूलभूत संकल्पना समजलेल्या नसतात, गुणधर्म समजलेले नसतात, लिहून घेतलेले असतात. माझं नेहमीच एक उदाहरण आहे, साखर गोड असते हे आईला समजलेले असते, म्हणून चहा आवड होता क्षणी साखरेच्या डब्याकडे हात जातो. असं म्हणत नाही आता काय करू, चहा तर आवड झालाय काय करावं असं म्हणत नाही. तर कारण साखर गोड असते माहिती आहे ना. आपलं कसं असते, रेशील जोडी कर पाठ, विरुद्ध कोण कर पाठ, आणि सगळं पाठ करतो. आणि पक्षसाध्य रचना सिद्धता सुद्धा पुस्तकातल्याप्रमाणे आकृती काढून नावं सुद्धा 30 देऊन आपण पाठ करतो. त्यामुळे एखाद वेळी 30 सिद्धता परीक्षेला विद्यार्थ्याला मार्क मिळतात, पण भूमिती समजत नाही. आणि पुढे मग 9वी 10वी ते प्रकरण भयंकर अवघड जातं आणि विद्यार्थ्यांच्या झोपा होतात. भूमिती हा विषय नुसता त्यांनी पाहायला तरी हे न होता भूमिती हा आनंदाचा विषय वाटावा, म्हणून त्याला प्रयोगाची मदत घ्यावी, कृतीची मदत घ्यावी. ती घेतल्यास ते गुणधर्म समजतात आणि पुढे अवघड जात नाही. या संबंधात आपण जे जे प्रयोग केले असतील ते इथे सांगावेत. आपण मध्ये वेळ देणार आहोत, एक 5 मिनिटाचा वेळ देऊ. या 5 मिनिटाच्या वेळामध्ये तुम्ही जर काही उपक्रम केले असतील ते सांगा. या संबंधात माझ्या जर काही कमी असलं तर ते सांगा, आणखीन काही समजून सांगायचं असेल तर ते सांगा, म्हणजे पुढचा विषय आपण घेऊया. फक्त बोलताना अनम्यूट करून बोला, म्हणजे तुमचं बोलणं मला ऐकू येईल. कोन किंवा प्रतल याविषयी आपले काही प्रयोग असतील किंवा आपल्याला काही या संदर्भात शेअर करायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. 5 मिनिट आपण ब्रेक घेतला आहे, मग आपण सत्र पुन्हा कंटिन्यू करू. कोणाच्या मनात काही शंका नाही, पण तुम्ही काही प्रयोग केला वेगळा या संबंधात तसा सांगा की हा प्रयोग आम्ही केला आहे. नमस्कार सर, मी मुद्दामूनच व्हिडिओ ऑन केला. हिमांगी जोशी बोलतेय. बरोबर, हा नमस्कार. हा नमस्कार सर. सर या कोनांविषयी सांगताना मी मुलांना जी आपली बोटं असतात ना, या बोटांचेच प्रयोग सांगते. तशी चिकार उदाहरण आहे की ज्या उदाहरणात आपल्याला कोण समजून देतात, किंबहुना अशा वेगवेगळ्या आकृत्या घ्यायच्या. आणि त्या आकृत्या गेल्या वेळी जे मॅडम म्हणल्या त्यांना ते गेल्या वेळी आपण ठेवलं होतं याचं कारण, आता त्रिकोण आहे, आयत आहे, चौरस आहे, वर्तुळ आहे, या आकृत्या झाल्यावर याच्यापासून मनुष्याची आकृती कशी तयार होते, याच्यापासून वेगवेगळ्या प्राण्यांची, आणि त्या प्राण्याचे एक प्रोसेस लपलेले, जसं आपण संख्यावरनं चित्र काढायचो ना, तशी ह्याच्यावरनं चित्र, म्हणजे त्यांना त्या आकृत्याचा परिचय होतो आणि लपलेल्या आकृत्या काढतात. आज त्यांना सुटा कोण कळतो, पण कुठेतरी लपलेला असा तो कळत नाही. याचं कारण तसा तो दाखवला जात नाही. त्यामुळे ही कल्पना अगदी बरोबर आहे. असं कुठं कुठं दिसतात कोण, ते आपण त्यांना दाखवूया. आणि म्हणजे अगदीकरण हे जे असतं याच्यातून आपण त्यांना प्रतल पण समजवू शकतो. हे एकच प्रतल आहे. बरोबर, नाही ते येतच समजून सांग. फक्त प्रतल. आणि याच्यामध्ये आता जसं आता ही 3 बोटं उघडली तर हे संलग्न कोण झाले, शिरोबिंदू कळतो, सामायिक भुजा कळते. तसंच हे असं केलं की हा काटकोन असतो, हा काटकोन तयार होतो याचा. सो बोटांच्या आधारे त्यांना सगळे कोण समजवता येतात आणि त्यांना करून बघता येतात. तुम्हाला पुढे हे तुम्ही म्हणताय बरोबर, पुढे जेव्हा आपण म्हणतो ना 10वी मध्ये की 3 बोट आहेत, 3 काटकोन आहेत, हे त्यांना कळलं. मग फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम, ती काय भानगड आहे ना, ते समजायला मदत होती. ती त्रिमिती आकृती वेगवेगळे ते त्यांच्या लक्षात यायला. म्हणून हे असं वेगवेगळ्या दाखवले ना, म्हणजे तुम्ही जसं हाताने म्हणता अशा खूप जागा आहेत की जिथनं त्याला ते कोण दाखवता येतात.
आणि त्यांना त्याच्यातून जास्त चांगले करतात. किंबहुना आम्ही गेल्या वर्षी सातारा पुणे याच्यामध्ये शिक्षकांचे काही प्रशिक्षण वर्ग घेतले आणि त्यांना म्हटलं या पद्धतीने करा. काही शिक्षकांनी इतकं भन्नाट केलं होतं ना, म्हणजे आपण दार उघडलं का नाही की दार उघडल्यावर सुद्धा तिथं कोण होतो, मग त्याने कोण मापक तिथे खाली काढला होता. वा, दार किती कोणात उघडलं गेलं, लगेच पोरांचं सुरू झालं बाहेर. खूपच छान. रोजचं जाता येतं त्यांना जर बघायला मिळालं तर यातनं ती भूमिती जास्त चांगली समजते. तेव्हा असा जितका प्रकार करता येईल ना तेवढा करायला हवा. किंवा उलटे पालटे सुद्धा. आणि याचं एक कारण बघा की या बाबतीत आपला जो समज आहे की विद्यार्थ्यांना येत नाही, या मताशी मी बिलकुल सहमत नाही. अगदी बरोबर आहे. ग्रुप फोटो काढा तुम्ही एक सगळ्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा, आणि ग्रुप फोटो काढून त्यातला कोणता शिक्षक कुठला आहे हे त्या विद्यार्थ्याला ओळखा. मोठ विद्यार्थी सुद्धा सगळ्या शिक्षकांचा सगळ्या मुलांचा परिचय देतो की हा तो आहे. त्याचा असं वेगवेगळे चेहरे जर त्याला ओळखता येतात व्यवस्थित तर काटकोन का नाही ओळखता येणार, लघु ओळखता येणार. त्याचं एकच उत्तर की तो तितक्या वेळा त्याने पाहिला नाही, तितक्या वेळा पाहिला नाही, कारण तितका आम्ही दाखवला नाही. दाखवला असता तर ठराविक पद्धतीचाच दाखवला. म्हणजे पुस्तकात ज्या पद्धतीची आकृती असते तीच आकृती ही होती. आणि ही विशिष्ट पद्धतीने काढण्याची आम्ही सोय ठेवली आहे. सोय म्हणून ना, ती सोय बघू नये आपण. सोयीचा काहीतरी गंमत असते, सहज वेळ राहिला तर नंतर गंमत सांगेल की सोयीची काय गंमत होती. पण आम्ही सोय काय बघतो की एक रस काढायला तो आडवीच काढा म्हणजे एक काम जमलं, दुसरी उभीच काढा समासाच्या तिथे म्हणजे दुसरं काम जमलं. त्यामुळे त्यांना असाच काटकोन त्रिकोण पाहिजे सवय असते ना, उलटा पाहिजेच सवय नाही कधी. आणि मग उलटा काटकोन त्रिकोण भेटला तर त्यांची पंचायत होती. आणि म्हणून ती सवय होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या आकृत्या काढून दाखवा. समलंब चौकोन सुद्धा, समांतर रेषा अशा क्षितिज समांतर नकाच काढू, वेगवेगळ्या काढूया. कोणी घातले समलंब चौकोन अशाच काढायच्या, पण पुस्तकात असं काय म्हणून आम्ही तसा काढू. आणि त्यामुळे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढताना सुद्धा समलंब चौकोनाच्या समांतर रेषा उभ्या असल्या तर मुलांना कळतच नाही समांतर रेषा या आहेत. आपण करू शकू वेगवेगळ्या आकृत्या काढून, आणि ते विद्यार्थ्यांना समजतो. हे ग्रुप फोटोच्या वरून अनुभव आहे की आकृतीत आपल्याला काटकोन त्रिकोण सांगा, आकृतीत आपल्याला किरण सांगा, आकृतीत आपलं हे त्यांना ह्याच प्रयोग यातलं हे सांगा काय दिसते. त्या आकृतीत कुठेतरी एक षटकोन दिसतोय बघा मध्ये, कुठे येतो दाखवा. आणि ते त्यांना कळतं बरोबर. आणि त्यातून त्यांच्याकडे संकल्पना पक्क्या होतात. व्याख्या नको, आपण त्या व्याख्यामध्ये फार अडकलो. म्हणजे अगदी 5वीच्या भूमितीपासून 10वीच्या याच्यापर्यंत आम्ही व्याख्या दिल्या, त्या चौकटी दिल्या, त्या पाठ करायला लावल्या, त्याला वेगळा रंग दिला, त्यामुळे पोरांचा बेरंग झाला. नको व्याख्या, संलग्न कोणाची व्याख्या नको. किंवा संलग्न कोणाबद्दल विद्यार्थ्यांना असं लिहिलं तरी चालेल हे 2 कोण आहे, या 2 कोणांचा ओ हा एकच शिरोबिंदू आहे, त्याच्यामध्ये ओबी म्हणजे सामायिक दिसते आहे, हा याचा अंतर्भाग, हा याचा अंतर्भाग. ते वेगवेगळे आहे, इकडं असं तर इकडे नाही, इकडं असं तर इकडे नाही, आणि ते फळ्यावरच काढले आहे. त्यामुळे याला संलग्न पण म्हणायला हरकत नाही. सगळे मार्क द्या, किंवा एक जास्तच द्या, 4 असते तर 5 द्या, कारण ह्या विद्यार्थ्याला खरं कळलंय. पण आपण धी काय लावतो ते एका वाक्यात सगळं तडा करायला, एक सामायिक भुजा, एक शिरोबिंदू, अंतर्भाग विभिन्न आणि एका प्रकारात असलेल्या 2 कोणांना सुलभ कोण म्हणतात असे जर वाक्य लिहिले नाही तर 0 मार्क. सर, अंतर्भागासाठी आम्ही एक गंमत केली होती की पंजा असा ठेवायला सांगितला जमिनीवरती मुलांना, आणि मग पेनाने इथे 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 असे आखायला सांगितले ना, म्हणजे हे पेन तिथे ठेवायला सांगितलं तर दोन बोटांच्या मध्ये जे पेन गेलं म्हणजे हा भाग वेगळा आहे, हा भाग वेगळा आहे, मग त्यांना तो अंतर्भाग कळतो. हा कोण आणि त्याच्यामधला. आणि आम्ही हा खेळ खेळलो की 5 मिनिटांमध्ये अंतर्भागातच कसा तुमचं पेन जाता येईल, किंवा पाटी दिली किंवा वही पेन्सिल दिलं तर वेगवेगळ्या अंतर्भागात कसे बिंदू करता येतील. आणि मग नंतर ती व्याख्या घेतली की याला म्हणतात अंतर्भाग, म्हणजे जो इथे आहे तो तिथे नाही. गरवारे म्हणून एक आमचे शिक्षक होते, त्यांना आम्ही हे झाला फेलोशिप दिली त्यांना. त्या शिक्षकाने मैदानावर आणि शाळेचं जे स्टेज असते त्या स्टेजवर संबंध भूमिती काढली. त्यांनी एक वर्गच घेतला, तो वर्ग भूमितीचाच वर्ग म्हणून त्याचं वर्तुळ काढलं होतं. आणि तिथे मग दोरी ते पोरं त्रिज्या काय व्यास काय भरभर भरभर करायची तिथे फेऱ्या मारून. सगळ्या संकल्पना त्यातनं समजतात.
पण यासाठी काय माहितीये का, असे वेगळे प्रयोग झाले पाहिजे. शाळेच्या मैदानावर भूमिती शिकवता येते, आले त्यांनी केलं. म्हणजे त्या एकाच ह्याच्यात स्टेजवर त्यांनी इतके प्रयोग वेगवेगळे केले होते की वेगवेगळ्या शाळा बघायला जायचे त्यांचे प्रयोग. असे आपण करू शकू. फक्त दोन गोष्टी आहेत, यासाठी वेळ जातो असं जे शिक्षणाचं म्हणणं आहे ना, माझं यातला हे असं आहे, वेळ वाचतो. अगदी बरोबर आहे सर. वर्षानुवर्ष वेळ वाचतो आणि व्याख्या मुलंच सांगू शकतात. आपल्याला व्याख्या शिकवायची गरज नाही पडत. कळलं का नाही की त्यांच्या डोक्यातच बसतो ना. वेळ वाचतो, आपल्याला वेळ जातो असं वाटतं, पण पुन्हा ते सांगावं लागत नाही. म्हणजे पुन्हा तुम्ही संलग्न करून असा शब्द उच्चारला बरोबर सगळा वर्ग फटाफट सांगायला लागतो संलग्न म्हणजे काय काय, आणि ते काढू टाकतात. हा असा पण आहे, हा पण दिसतोय, त्यांना ती कल्पना कळते. आणि म्हणून या जेवढ्या आपण जास्तीत जास्त करू आणि या उपक्रम करण्यामध्ये विद्यार्थ्यांना येत आहे ते उत्तर देतात. आपण म्हटलं जे शिक्षणाला समाधान वाटतं ना, की आपणच आपल्याला खुश होतो. अरे काय पोरांना मस्त येते, हे छान, त्यांचा आनंद हा आमचा आनंद असला पाहिजे. पण ते व्याख्यात अडकलं की बिघडतं. आणि म्हणून हे मुद्दाम सांगितलं तुमचा हा प्रयोग अतिशय चांगला आहे. असे आणखी कोणी काय काय प्रयोग केला असेल तर तेही सांगा, नाही तर आपल्या पुढच्या विषयाकडे वळा. सर इव्हन विरुद्ध कोणांसाठी मी कात्री दाखवते. हा बरोबर, नाही बरोबर ना, असं खूप करता येईल. कात्री आहे, 2 काठ्या जरी हे असल्यानंतर त्या काठ्या काम करतात कसं कसं ह्याच्यामध्ये. आपल्या इंग्लिशचे जे A to Z अल्फाबेट्स आहेत ना, याच्यामधले असे अल्फाबेट काढायला सांगते की जिथे रेशियो कोण दाखवता येतील. जसं टी झाला, रेशियो कोण आहे, 90 आणि 90 म्हणजे 180 चा कोण होता, एक्स काढला विरुद्ध कोण होता, एल मध्ये कोण होतो. तो म्हणजे जे त्यांना माहिती आहे त्याच्यातूनच त्यांना शिकता येतं. एकदम परत त्यांना तो आनंद मिळतो, ही ते आहे बरं का भूमी खरं तर. आणि त्यांना हे पण कळतं की हे अगदी सोपं आहे, अवघड काही नाहीये. नाही अगदी काही. आणि कोण दुसरं कोणी आहे मॅडम, पुढचा सुरुवात करायची का? जोशी मॅडम, छान होती तुमची संकल्पना. कोणाच्या संकल्पना हाताच्या द्वारे मुलांना समजावून सांगायच्या. आणि एकच फक्त राहिलं सर, समांतर रेषा. मी त्यांना त्यांची वहीच उघडायला सांगते आणि वहीमध्ये ते लिहितात. तर मग मी त्यांना म्हणते या रेषा जर अशा नसतील, या जर वेड्या वाकड्या असत्या तर काय झालं असतं. तर मुलं पटकन उत्तर देतात की आम्ही लिहिलेलं सगळं एकमेकात मिक्स झालं असतं. म्हटलं म्हणजे मग या ज्या रेषा आहेत ना, यांना समांतर म्हणतात की ज्या एकमेकांना कधीच मिळत नाहीत. आणि मग तिथे छेदिका पण येते सर, कारण मार्जिन जी असते लाल रंगाची जी आखलेली ती छेदिका होते ना. आणि मग तिथे सगळ्या संकल्पना शिकवता येतात, करस्पॉन्डिंग अँगल सगळ्या. त्याच्यामुळे वेगळं काही घ्यावं लागत नाही. फक्त मी तो उल्लेख का टाळला की मगाशी मी जे म्हणत होतो, वही घेतली की आडव्या रेषा म्हणजे समांतर रेषा असा बरोबर आहे, बरोबर आहे. बाकी ती संकल्पना अगदी चांगली आहे आणि वहीत ते समजतही छान. पण असंच होतं की या समांतर खिडकी दाखवा की खिडकीमध्ये बघा गज आहे. सर मी ग्राफ पेपर पण दाखवते की ग्राफ पेपर मध्ये उभ्या पण रेषा समांतर असतात आणि आडव्या पण समांतर असतात. हो, मग ते त्यांना कळतं, त्यांना बरोबर कळतं. आणि कोणाच्या मनात पुढे जायचं. हो, मला असं वाटतं सर, एक ऍक्टिव्हिटी शीट पण आपण असं एक तयार करू शकतो की ऍक्टिव्हिटी शीट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोण असे काढून, म्हणजे जे असं लहान मुलांना हे असतं ना की कलर करा, की वेगवेगळ्या जे तुम्हाला आयडेंटिफाय करा ऑब्जेक्ट्स, त्याप्रमाणे एक ऍक्टिव्हिटी शीट डिझाईन करून त्याप्रमाणे सर्कल करणे. आम्ही गेल्या त्या काही शिते शिक्षण दाखवायला मर्यादा आहेत ना या ह्याच्यावर, म्हणून आपल्या ऑनलाईन मध्ये हे सगळं करून दाखवता येत नाही. त्या आणि घड्या घालण्याची कापणे चिपटवणे, आपण जसं सातारा पुण्याला घेतलं होतं का नाही, नगरला पण त्यांना तो विषय इतका पक्का करतो ना, विद्यार्थी कधीच चुकत नाही. आणि ते एकाला कळलं की अख्ख्या वर्गाला कळत जातं. पण ते आता इथे ऑनलाईन नाही दाखवतात. पण मला वाटतं पुढे नाही आपण पुढचा टॉपिक घ्यायला. शेवटचे 5 मिनिटं आपण पुन्हा क्वेश्चन आन्सर्स घेऊ. पुढचा विषय तो त्रिकोणाचे मूलभूत गुणधर्म. पुन्हा एकदा पहा, त्रिकोणाचा पहिला गुणधर्म आपला आहे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज. मगाशी मी बोललो त्यांना फक्त त्रिकोण काढायला लावा. आता हे सुद्धा आपण चांगले गोंडस दिसावे, बरे दिसावे, रांगोळीच्या वेळी हे काढतो म्हणून इतर वेळी, म्हणून आपण बऱ्याच वेळा आकृती समभुज त्रिकोणाचीच काढतो. त्या समभुज त्रिकोणाच्या आकृतीची त्यांना इतकी सवय लागली ना की नुसतं मुलांना त्रिकोण काढायला सांगा.
शिक्षकांना सांगा ते, तुम्ही उपकरण शिक्षक म्हणून सोडून द्या, त्रिकोण काढा असं म्हणा. 90% शिक्षक समभुजी त्रिकोण काढतात पाहिला फाटला. त्यामुळे समभुजी त्रिकोण एवढं काय त्रिकोण आहे, तो त्याला शिक्षक कोणताच बरं आहे ते ठीक आहे, पण त्रिकोण म्हणजे कुठेही फाट 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 3 बिंदू घ्या झाला त्रिकोण. असे वेगवेगळे त्यांना घ्यायला लावा. या 3 बिंदू त्रिकोण कोणत्याही प्रकारचा असतो, मग असा त्रिकोण त्यांनी काढला मग पुढे बोला की मग जरा म्यूट करा बाकीच्यांनी, म्हणजे माझं बोलणं ऐकू येईल. कोणतं तरी अनम्यूट झालंय. मग असा त्रिकोण काढला काय नाही, मोजा तिन्ही कोण त्यांनी मोजू दे, आणि त्यांनी मोजलं त्यांचं निरीक्षण नोंदवू दे की कसलाही त्रिकोण काढला, कुठेही 3 बिंदू घेतले आणि कसेही जोडले तर तिघांची बेरीज दरवेळी नक्की 180 होती. यामध्ये एक, त्यांनी मोजून पाहिल्यावर त्रिकोणाचा गुणधर्म त्यांना कळला. 2, कोनमापक कसा नीट धरता येतो, PQR मध्ये पी कोण कसा मोजायचा, गटार कसा मोजायचा. आमच्या 10वीच्या शिक्षकांची तक्रार अशी आहे की काही विद्यार्थी त्रिकोण एबीसी मध्ये जर सी हा कोण 60 मापाचा दिला असला तर 120 मापाचा काढतात. कारण कोण मापकावर एका खाली 2 संख्या असतात, 60 आणि 120. मग ते त्यांना कळलं पाहिजे की कोणताही कोण मोजताना कोण मापक ठेवायचा कसा, यासाठी वेगवेगळे कोण. चौकोन काढा काय नाही, कोण मोजायची त्यांनी फक्त बस एवढाच कार्यक्रम. कोण मोजू दे त्यांना. आकृती काढू, एखादी आकृती काढा, यातला कोण मोजा कुठला, आणि मग त्यांना कळतं की हे कोण कसे मोजायचे. मग त्यांनी कोण मोजतात, पहिला गुणधर्म त्रिकोणाच्या 3 कोणांची मापांची बेरीज 180. हा गुणधर्म आता डोक्यात त्यांच्या पक्का बसल्यावर एक काटकोन त्रिकोण काढायचा, एक लघुकोन त्रिकोण काढायचा, एक विशाल त्रिकोण आपणच फायवर काढायचे. त्यांना नावं वगैरे द्यायची नाही. त्यांना लघुकोन त्रिकोण काटकोन असं सुरुवातीलाच म्हणायचं नाही, आपण काढून ठेवायचं आणि मुलांना ओळखायला निरीक्षणाने ओळखतात काटकोन कुठला आहे, लघुकोन कुठला आहे. मग PQR काढला का, पी कोण कसा आहे, तो लघुकोन आहे, क्यू कसा आहे, हा लघुकोन आहे, आर कसा आहे, तो लघुकोन. अरे ते तिन्ही लघुकोन दिसतात. आता इथे काय ABC, ए कसा आहे लघुकोन आहे, बी कसा दिसतो काटकोन दिसतो, हे त्यांनी म्हणू दे. आणि मग आपण सांगू की ज्या त्रिकोणात एक कोण काटकोन आणि 2 कोण लघुकोन आहे त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात, असं त्याचं नाव. एक कोण विशाल कोण, 2 कोण लघुकोन त्याला लघुकोन त्रिकोण विशाल कोण त्रिकोण म्हणतात, आणि 3ही लघुकोन असतात त्याला लघुकोन त्रिकोण म्हणतात. हे आपण सावकाशीनं सांगू. पहिल्या वाक्यात ती व्याख्या लिहून द्यायला नको. लघुकोन त्रिकोण 3 लघु असतात, काटकोन त्रिकोण एक काटकोन, कारण ते व्याख्येत सुद्धा गडबड होते. त्यांनी एकदा लिहून घेतलं का नाही बरोबर लिहिलं आणि ते लिहिलं पाठ केलं की कुठेतरी वापरतात. ज्या त्रिकोणाचे 3 कोण लघुकोन असतात त्याला लघुकोन त्रिकोण म्हणतात, काटकोन त्रिकोण ज्या त्रिकोणाचे 3 कोण काटकोन असतात मग म्हणून टाकतात. नुसतं पाठ झालेलं असतं तर त्यांनी पाहिलेलं असतं की एक कोण काटकोन 2 कोण लघुकोन, एक कोण विशाल कोण, 2 कोण लघुकोन. हे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे लघुकोन काटकोन विशाल कोण त्रिकोण काढून त्यांना ओळखायला लावा, उलटे पालटे ठेवून. आणि ते त्यांना सवय लागली पाहिजे. म्हणून मी गेल्या वेळी दिलेलं उदाहरण पुन्हा, अमिताभ बच्चनचा फोटो उलटा पडलेला असला तरी आणि वेगळी वेशभूषा केलेली असली तरी सर्व मुलं अमिताभ बच्चनला बरोबर ओळखतात, सचिन तेंडुलकरला ओळखतात बरोबर. तो मग हे करताना तर असू दे, षटकार मारताना तर सचिन तेंडुलकर असू दे, नुसता उभा असू दे, कुटुंबियांसोबत बसलेला असू दे, हा सचिन तेंडुलकर हे ओळखता येतं का नाही. मग काटकोन त्रिकोण उलटा पडला तर का नाही ओळखायचं, त्याचं कारण तितकं दाखवलं नाही. ते आवश्यक आहे. काटकोन त्रिकोण ओळखता येणं उत्तम, त्यातला काटकोन ओळखता येणं आणि 2 लघुकोन ओळखता येणं हे किती महत्वाचं आहे हे तुम्ही शिक्षक जाणता, मुलांना नाही कळत. पण याचं महत्व किती. त्रिकोणमिती अख्खी त्याला यांना 30-60-90 प्रमेय कळतं, पायथागोरस कळतो, काय काय कळत नाही, किती गोष्टी त्या काटकोन त्रिकोण पटापट कळतात जर त्याला काटकोन त्रिकोण पाहिल्या ओळखता आला तर. आणि मग त्यामुळे प्रयोग हाच. मग काय करायचं, काटकोन त्रिकोण ABC तिघांची मापं मोजा त्याला, PQR तिघांची मापं मोजा, काटकोन त्रिकोण सरळ करायचं. आणि दरवेळी काय करायचं, त्यांना म्हणायचं सांगा आता हे 2 लघुकोन सांगा रे काय काय यांचं भानगडी. ते म्हणतात सर या 2 लघुकोनांचं 90 येते ना, दुसरे हिथं पण 90 येते, हिथं इकडे पण 90 येते. मग त्यांना एक असतं सगळ्या गोष्टीत असं होतं की कुठलाही काटकोन त्रिकोण घेतला का नाही की लघुकोन त्रिकोणाच्या मापांची बरोबर 90 येते. हळूच विचार करू काय येत असेल. विद्यार्थ्यांना उत्तर नाही आलं तरी चालेल, आपण लगेच एवढं साधं मूर्खा तुला येत नाही कसं काय, काय नाही काय म्हणू नका.
एखादा विद्यार्थी त्याच्या डोक्यात येईल, अरे यार अवसर काय देते का, तिघांची बेरीज 180 का नाही, त्यातला एक 90 गेला म्हणजे राहिलेली बेरीज 90. शाबास म्हणा त्याला. मग विद्यार्थी विचार करणार, बरोबर आहे, काटकोन त्रिकोणात 2 लघुकोनांच्या मापांची बेरीज 90 असते, म्हणजे ते परस्परांचे कोण असतात. हे वाक्य नंतर विद्यार्थ्यांनी लिहू देत, म्हणजे त्यांना हे कळू देत. बेरीज 90 असते ते म्हणतात. मग 90 झाल्यावर थोडा विचार, 90 बेरीज म्हणजे काय झालं, तर मला आपण सांगितलं कुठली जोडी असते 90, कोटिकोण. मग म्हणा काटकोन त्रिकोणात लघुकोण परस्परांचे कोटिकोण असतात, किंवा काटकोन त्रिकोणात 2 लघुकोनांच्या मापांची बेरीज 90 असते. या दोन्ही वाक्याचा अर्थ एकच आहे, हे त्यांना कळू द्या. काटकोन त्रिकोणात विशाल कोण त्रिकोणात 2 लघुकोनांची बेरीज 90 पेक्षा कमी असते. पुन्हा मुलांचा गोंधळ, तर त्यांनी पाठ केला असं, विशाल कोण म्हणजे 90 पेक्षा मोठा, आणि विशाल कोण त्रिकोणात बेरीज 90 पेक्षा लहान म्हणजे काय करायला लागेल, करू देते. लघुकोण त्रिकोण आता आणखी एक सांगतो, त्याचा संबंध मराठी म्हणजे भूमितीचा संबंध बऱ्याच वेळा आपल्या भाषेशी सुद्धा कसा येतो बघा. मी एक वाक्य मला सांगितलं, ते तिन्ही ते गुणधर्म सांगितले, काटकोन त्रिकोणचा, लघुकोण त्रिकोणचा, विशाल कोण. लघुकोण त्रिकोणाचा गुणधर्म काय, लघुकोण त्रिकोणात कोणत्याही 2 लघुकोनांची बेरीज 90 पेक्षा जास्त असते. In acute angle triangle, sum of any 2 acute angles is always greater than 90. काटकोन त्रिकोणात 2 लघुकोनांच्या मापांची बेरीज 90 असते. In right angle triangle, sum of 2 acute angles is 90. विशाल कोण त्रिकोणात 2 लघुकोनांच्या मापांची बेरीज 90 पेक्षा कमी असते. In opposite angle triangle, sum of 2 acute angles is always less than 90. मला म्हणलं वाक्य कळली का, पुन्हा एकदा ऐका, पुन्हा एकदा सांगितली. आता माझा एक छोटा प्रश्न आहे, मला आता नीट ऐकत काय म्हणतायचं. सांगितलं काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत नाही, काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत म्हणलं 2 लघुकोनांच्या मापांची बेरीज 90. विशाल कोण त्रिकोणाच्या बाबतीत म्हणलं 2 लघुकोनांच्या मापांची बेरीज 90 पेक्षा कमी. पण लघुकोण त्रिकोणाच्या बाबतीत तर म्हणलं कोणत्याही 2 लघुकोनांच्या मापांची बेरीज 90 पेक्षा जास्त. प्रश्न त्यांना वेगळाच विचारला. बघा माझा प्रश्न असा आहे की लघुकोण त्रिकोणाच्या बाबतीतच मी कोणत्याही 2 का म्हणलं, काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत म्हटलं नाही, विशाल कोण त्रिकोणाच्या बाबतीत म्हटलं नाही, फक्त लघुकोण त्रिकोणाच्या बाबतीत म्हणलं सम ऑफ एनी 2 acute अँगल. ते एनी कशासाठी वापरला बोल विचार करला. मग त्यांना जर समजा उत्तर आलं नाही तर आपलं व्यवहारातलं एक उदाहरण सांगा की ज्यावेळी आम्ही प्रश्नपत्रिकेत असं लिहिलेलं असतं, कोणतेही 2 सोडवा, अटेम्प्ट एनी 2, त्या 2 पेक्षा जास्त द्यायला पाहिजे नाही. 2 दिलं कोणतेही 2, त्याला काय अर्थ आहे, म्हणजे आहे ते सगळेच सोडवा. जेव्हा कोणतेही 2 म्हणतो त्यावेळी 2 पेक्षा जास्त असले पाहिजे. काटकोन त्रिकोणात 2च लघुकोन आहे, तेव्हा कोणतेही 2 म्हणायचं कारण नाही. विशाल कोण त्रिकोणात 2च लघुकोन आहे, मग पुन्हा कोणतेही 2 म्हणायचं कारण नाही. पण लघुकोन त्रिकोणात 3 आहे आणि त्यातले कोणतेही 2 म्हणून त्याला अर्थ आहे. म्हणजे त्यांना जाता जाता ही भाषा सुद्धा समजेल, तर त्यांना त्याचा अर्थ समजेल. आणि भूमितीत ही भाषा समजली ना तर मग पुढचा कार्यक्रम सोपा हो. पण ही भाषा समजली म्हणजे हे त्रिकोणाचे गुणधर्म झाले. काटकोन त्रिकोण, विशाल कोण त्रिकोण ते कसे मिळवले, ते या मूलभूत गुणधर्मावर मिळाले. तिघांच्या मापांची बेरीज 180 आहे. आता काय करतो, त्रिकोणाची कोणती एका बाजू वाढवा, कुठेही वाढवायची, इकडे वाढवा नाही इकडं, कुठेतरी एका बाजू वाढवायची. किंवा बाहेरच्या बाजूला कोणता बाजू वाढवल्यात ना, शेंड्या लावायच्या नाही, बाजू वाढवायची सरळ पट्टी लावून. त्यांना म्हणतात बाह्य कोन. आणखी मुलांना शब्द कळला, बाह्य कोन. म्हणजे कुठं कुठं बाह्य कोन काढता येईल, काय नाही, कार्यक्रम हाच. एक त्रिकोण काढा आणि एक बाजू वाढवा, बाह्य कोन. दुसऱ्या बाजूला वाढवा, दुसऱ्या बाजू बाह्य कोन. कुठं कुठं काढता येते बघूया, मुलांनी काढू देत. त्यांना काढता येते. अवसर इकडे पण येतो, इकडे वाढवले की असं येतो, हे पण वाढवलं की येतो, त्यांना दिसत येते. म्हणजे बाह्य कोन त्यांच्या डोक्याचा. मग आता ABC समजा BC बाजू वाढवली, त्यामुळे बाह्य कोन झाला. मग BC बाजू वाढवला तो जो बाह्य कोन आहे ना, तर त्या बाह्य कोनाशी संलग्न असलेला अंतरकोन कुठला, बाह्य कोनाशी संलग्न असलेला म्हणजे बाह्य कोनाला चिकटलेला, इकडचा असते की इकडचा असते, ते रेषे जोडीच होती बघा तयार. जर रेषे जोडी त्यांना कळली संलग्न कोन कुठला आहे, तर हा आहे. म्हणजे बाह्य कोनाशी संलग्न असलेला अंतरकोन C आहे. त्रिकोणाचे अंतरकोन कुठले,
ए बी सी. संलग्न असलेला कुठला? सी. संलग्न नसलेले कुठले? ए आणि बी. त्यांना म्हणतात असंलग्न आंतरकोन. असा एक शब्द. दुसरा दूरस्थ आंतरकोन, दुसरा शब्द रिमोट इंटिरियर अँगल. म्हणलं काय? पुन्हा गुणधर्म आपण सांगायचा नाही. आम्हा शिक्षकांना पटकन गुणधर्म सांगायची खूप घाई होती. काय नाही, एबीसी काढलास ना, एचं माप घे, बीचं माप घे आणि बाह्यकोन सीचं माप घे. त्यानं म्हणलं ए आणि बी ची बेरीज केली की तेवढा दिसतो. पुन्हा दुसरीकडे काढा बाह्यकोन. संलग्न नसलेला कुठलाही अंतरकोन ते बेरीज कर, बाह्यकोन घे, काय होते तो सांगू द्या. औषध दरवेळी संलग्न नसलेल्या अंतरकोनची बेरीज केली ना की बाह्यकोन इतकी भीती बरं. हे प्रयोगाने पडताळून पाहिलं. बघा असं कसे प्रयोग होतात. प्रॅक्टिकली त्यांनी पडताळून पाहू दे, म्हणजे त्यांच्या डोक्यात बरोबर येईल की त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरीज इतकी असते. आणखी एक गोष्ट त्यांना कळायला हवी, बऱ्याच वेळा ती असते, म्हणून मी मुद्दाम त्याचा उल्लेख करतो. कुठली? एकच व्यक्ती म्हणजे आकाशे सर कोणाचे तरी बाबा आहेत की नाही? आहेत. कोणाचे तरी आजोबा आहेत की नाही? आहेत. कोणाचे तरी मामा आहेत की नाही? आहेत. कोणाचे तरी काका आहेत ना. मग एकच व्यक्ती जसे अनेक रोल वठवते का नाही, तसं एकच कोण या त्रिकोणाच्या बाबतीत बाह्य कोण आहे, तर त्या दुसऱ्या त्रिकोणाच्या बाबतीत आंतर कोण होईल. कदाचित आयताच्या बाबतीत तो आयताचा कोण होईल. काय बिघडलं काय म्हणतो? आपण म्हणतो एकदा तुम्ही म्हणता बाह्य कोण आहे, एकदा म्हणता आंतर कोण. नक्की काय म्हणा? ज्याच्या दृष्टिकोनातून बाह्य कोण आहे. मी अ या मुलाचे बाबा आहे, ब या मुलाचा आजोबा आहे. कोणाच्या संदर्भात बोलता येते आहे ना. या त्रिकोणाच्या बाबतीत बाह्य कोण आहे, त्या त्रिकोणाच्या बाबतीत नाहीये. हा रेषाखंड आहे ओबी. हा वर्तुळाच्या बाबतीत विचार केला तर त्रिज्या आहे. वर्तुळाच्या बाबतीत विचार केला तर, त्रिकोणाच्या बाबतीत विचार केला तर त्रिकोणाची एक बाजू आहे. पहिला नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून हे पण त्यांना कळलं पाहिजे की बाह्यकोन असंलग्न आंतरकोन आणि त्यांची बेरीज म्हणजे काय. ते पुढे घोटाळा जो होतो ना की एखादी आकृती असली की हा याचा बाह्यकोन आहे, ते कळतच नाही. म्हणजे त्रिकोणात हे गुणधर्म कळले की त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरीज इतकी असते. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज इतकी. आता काय करायचं? त्रिकोण काढा. एबीसी. एबीचा मध्यबिंदू एम, एसीचा मध्यबिंदू एन, एम एन जोडा. त्याला एम एन मोजायला लावायचे आणि बीसी मोजायला लावायचे पट्टी. तर ही 6 आहे, ही 12 आहे का. दुसरा काढतो. एखादा मध्यबिंदू दुसरा जागेत तिसऱ्या मध्यबिंदू काय होतो त्याला कळू दे की 2 मध्यबिंदू जोडले ना की तिसरी बाजू असेल ते बरोबर निम्म प्रकरण होते. त्रिकोणाच्या 2 भुजांच्या मध्यबिंदूला जोडणारा रेषा तिसऱ्या भुजीच्या निम्मा असतो. हे त्याला बरेच त्रिकोण काढून कळू दे. याचं नाव प्रॅक्टिकल जॉमेट्री. प्रयोगाने हे करतो. मग त्याचे फेट डोक्यात बसेल की निम्मच असतं बरोबर. पुन्हा त्याला माहित होतं एम एन वाढवर माग पुढं काय होते मिळतच नाही. बीसी एम एन जरा तसंच दिसते, समांतर आहे म्हणजे समांतर आहे निम्मा आहे. हा तो गुणधर्म आहे ना. असा कुठलाही गुणधर्म त्याला प्रयोगाने पडताळून पाहता येतो. म्हणून त्रिकोणाचे मूलभूत गुणधर्म आहेत ना हे असे प्रयोगाने पडताळून पाहायला लागले. जेवढे त्याला जास्त कळतील तेवढा त्याचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल आणि ते गुणधर्म त्याच्या डोक्यात बसतील. पण ते एकदा काय असतं म्हणजे का, एकदा एखादी गोष्ट आपल्याला कळली ना की आमची मोठ्या माणसाची सुद्धा असते. मला कळलेलं मी आधी दुसऱ्याच वेळा सांगतो. आधी व्यवहारातली सुद्धा गोष्ट आहे मला की एखादी मला बातमी कळली, मी सांगितली तो दुसरा म्हणला ना, मला माहिती होतं हे आधीच. आपलं जरा विरोध होतो थोडं, कारण मी सांगायच्या आधी तुला कसं काय कळतं. त्याचं कारण मी सांगितलं तर तो एक आनंद आहे त्याला कळला. तो मुलांना समोर असतो. मग मुलं एकमेकाला समजून सांगणार, अरे तुला हे असं आहे, आता कळलं का. आणि त्यातनं ती शिकतात, स्वतः शिकतात, दुसऱ्याला पण शिकवतात. त्यांचं भूमितीचं हे पक्क होतं. आणि हे 5वी 6वी 7वी 8वी म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः असाल तर तुम्ही स्वतः, तुमच्या शाळेत जे शिक्षक असतील 5वी 6वी 7वीला त्यांना आग्रह करा की तुम्ही भूमिती या ह्याच्यात भरपूर शिकवा. केवळ एक प्रकरण दिलं ते आगाशे सरांच्या कनेक्शन मध्ये काहीतरी व्यत्यय आलाय. मी जस्ट चेक करते. तर सरांकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम काहीतरी आलेला आहे. सर जॉईन करायचा प्रयत्न करतायत. अजून आपण 2-3 मिनिटं वाट पाहूया. तुमचे काही प्रश्न असतील
त्या आपण हे करावं, किंवा आपले काही आता सरांनी जे डिस्कस केलं होतं त्रिकोणाबद्दलचे काही प्रयोग असतील. जोशी मॅडम, तुम्ही जर काही तुमचे काही अजून लिखाण असेल तुमचं, किंवा काही ऍक्टिव्हिटीज असतील ज्या तुम्हाला दाखवायच्या असतील, तर तसं तुम्ही मला मटेरियल पाठवा. आपण एक ब्लॉग अपडेट करतो आहे, तर ओके. त्या ब्लॉगवर पण आपण ते प्रकाशित करू शकतो. नक्की नक्की. कोणाला काही चॅनलचं नाव काय आहे ज्याच्यावर मागचे सगळे व्हिडिओज अपलोड केलेत ते? मी लिंक शेअर करते ऑनलाईन चॅट बॉक्स मध्ये किंवा ग्रुपवर टाकली तरी कारण ते लेंडे हँड इंडियाचं चॅनेल आहे ते. हा, ग्रुप मध्ये टाका. ग्रुपवर चालेल. ठीक आहे, थँक्यू. त्रिकोणाच्या याच्याबद्दल काही कोणाला शेअर करायचं आहे, काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही केल्या असतील तर? आता त्रिकोणाची जी सरांनी ते मिड पॉइंट थेरम सांगितलं ना, आसावरीत आहे की मिड पॉइंट जॉईन करणारी जी रेषा असते ती त्याच्या समोरच्या ज्या समांतर रेषेच्या अर्धी असते किंवा त्याला समांतर असते. तर त्याच्यासाठी काय केलं मी, एक त्रिकोण कापायला सांगितला मुलांना. त्यानंतर 2 बाजू घेतल्या, त्याचे शिरोबिंदू एकमेकांवरती जोडल्यानंतर मधला पॉइंट मिळतो. तो मिडल पॉइंट मिळाला, तो जॉईन करायला सांगितला. आणि मग तो जॉईन करायला सांगून तितका दोरा कापला आपण, तेवढ्या लांबीचा दोरा कापला. तो दोरा त्याच्या समोरची जी बाजू होती त्याच्यावरती ठेवल्यानंतर मुलांना कळलं की अरे हा डबल आहे बरोबर. म्हणजे त्यांना स्केल सुद्धा वापरायची गरज नाही पडली. बरोबर. सो असं पण काही करता येतं की ज्याने मुलांना याच्याप्रमाणे ते त्यांनी ते सिद्ध करून. हा, बरोबर. कारण ह्या याच्यामध्ये जॉमेट्रीच्या सेशन्स मध्ये जॉमेट्रीचे जे काही कॉन्सेप्ट आहेत त्यामध्ये प्रॅक्टिकल अप्लिकेशन मुलांना समजणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं, की तुम्ही जास्तीत जास्त प्रयोग केले, जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारे एखादी संकल्पना मुलांना समजावून सांगितली, आणि मुलांना पण त्याच्यामध्ये मजा येते. ऍक्च्युली मॅथ्स लॅबोरेटरी आपण जे म्हणतो की गणिताची प्रयोगशाळा, तर मग ती त्यामध्ये हसत खेळत जर प्रयोग करून कृतीयुक्त अध्यापन करून मुलांना शिकवलं तर मग त्यामध्ये नक्कीच मुलांच्या संकल्पना जास्त चांगल्या प्रकारे स्पष्ट होऊ शकतात. आणि आता ही जी मध्यबिंदू जोडणारी असते, ही जशी अर्धी आपण दाखवली दोऱ्याच्या साहित्याने, तसंच आपण त्या साह्याने तोच दोरा घेतला आणि ती जी रेषा आहे MN आपण धरली, त्याच्या समोरची DC धरली, तर ती MN आणि DC मध्ये जर तो दोरा ठेवला आणि एका ठिकाणी मार्किंग केलं आणि तो सरकवत समोर आणि मागे नेला, तर त्यांना कळतं की बघा या दोन रेषांमधलं अंतर तेवढंच राहत आहे, म्हणजे या रेषा एकमेकांना पॅरलल पण आहेत. सो ज्या कॉन्सेप्ट असतात की पॅरलल लाईन्स म्हणजे त्यांच्यातलं डिस्टन्स हे कायम इक्वल असणार, ह्या कॉन्सेप्ट त्यांच्या कोणत्याही भूमितीचं साहित्य हातात न घेता सुद्धा क्लिअर होतात. हो, बरोबर. तसं बरंच काही करता येतं. तर सर आता जॉईन झालेले नाही, नक्कीच काहीतरी नेटवर्कचा मोठा इश्यू झालेला असेल. आपली वेळ पण संपत आलेली आहे, 5:20 होत आलेले आहेत समजा. तर आपण असं करूया की सरांचं जे काही बहुतेक तर सरांचं व्यवस्थित सांगून झालेलंच होतं. थोडंफार जे काही राहिलं असेल ते आपण पुढच्या सत्रांमध्ये कंटिन्यू करूया. आणि एक गोष्ट मला एक अनाउन्स करायची होती की पुढच्या शनिवारी आपण भूमितीच्या सत्रामधून एक ब्रेक घेतो आहोत. असं ठरवण्यात आलं आहे की 2 सत्र भूमितीचे घ्यायचे आणि 1 सत्र कुठल्या तरी वेगळ्या विषयावर घ्यायचं. कारण मग पुन्हा आपण तेच हे करण्यापेक्षा म्हणजे तुम्हालाही एक रिव्हिजन करायला सोपं पडेल आणि दुसरा एक नवीन विषय पण समोर येईल असं. तसदीबद्दल क्षमस्व.
तर आपण पुढच्या सत्रांमध्ये नक्की जॉईन होऊ. आपला सर्व सहभागी शिक्षकांचे मी आभार मानते की आपण या सत्राला प्रतिसाद दिला. पुढचं सत्र आपण एक 21st सेंचुरी स्किल्स यावर घेणार आहोत आणि त्यापुढील सत्र मग भूमितीच्या सत्रांपैकी आपण कंटिन्यू करूया. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सत्रामध्ये सहभागी झाल्याबद्दल. आणि जर आगाशे सर अवेलेबल असतील तर मग मी बघेन की पुढच्या सत्रामध्ये आपण थोडा वेळ आजचं जर काही उर्वरित भाग राहिलेला असेल तर तो पण आपण पुढच्या सत्रामध्ये बघूया. धन्यवाद. आणि सरांना असं नेटवर्कच्या इश्यूमुळे थोडासा प्रॉब्लेम झाला, पण काही कारणामुळे आपण ते समजू शकता टेक्निकल प्रॉब्लेम आहे हा. तर आम्ही बघूया पुढच्या वेळेस असं होणार नाही याविषयी आम्ही खबरदारी घेऊ. तर आपण लॉग आउट होऊ शकता. धन्यवाद.